घरी परतणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची चटका लावणारी घटना मुंबईत घडली आहे। भांडूप ते नाहूर रेल्वे स्टेशन दरम्यान ही दुर्घटना घडली। मुसळधार पावसात ऐन गर्दीच्या वेळी अमित गोंदके लोकलमधून डोंबिवलीला जात होते। लोकलमधून पडल्यानंतर कवटीला मार लागल्याने मोठा रक्तस्राव झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला। मुसळधार पावसात उशिरा धावणाऱ्या मध्य रेल्वेतून जीवावर उदार होऊन केलेला प्रवास एका पोलीस कर्मचाऱ्यासाठी अखेरचा ठरलाय। 12 तासांच्या अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्यातील ड्युटीनंतर अमित गोंदके डोंबिवलीला परतत होते। मुसळधार पाऊस, लोकलला असलेली तुडुंब गर्दी यात भांडूप ते नाहूर रेल्वे स्टेशन दरम्यान अमित गोंदके लोकलमधून पडले। रेल्वेतून पडल्यानंतर त्याचा एक हात खांद्यापासून तुटून वेगळा झाला, शिवाय त्यांची डोक्याची कवटी फुटून मोठा रक्तस्रावही झाला। अपघातानंतर सकाळपर्यंत अमित गोंदके हे रुळावरच पडून होते। या काळात कोणतीही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही। वेळेवर मदत मिळाली असती तर पोलीस अमित गोंदकेंचा जीव बचावला असता। याला पूर्णपणे कारणीभूत म्हणजे आजची ही मुंबई, नवी मुंबई असेल त्यामधील वाढणारी ही गर्दी आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासनाला कुठेतरी जाग आली पाहिजे की रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे, रेल्वेची संख्या वाढली पाहिजे, जेणेकरून ही गर्दी कमी होईल आणि रेल्वेच्या संख्या वाढल्याने ही गर्दी जी आटोक्यात येईल, म्हणजे जेणेकरून रेल्वेला गर्दी होणार नाही आणि असे अपघात आपल्याला टाळता येतील। त्यामुळे मी या ठिकाणी आव्हान करतो रेल्वेला की आपण ही प्रिकॉशन घेतली पाहिजे आणि रेल्वेची फ्रिक्वेन्सी ही वाढवली पाहिजे। मध्य रेल्वेवर लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात। दररोज 4 ते 5 लोकलमधून पडण्याच्या घटनाही ऐकायला येतात। मात्र यावर कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीये। 10 वर्षांपूर्वी असलेल्या गर्दीत 5 पट वाढ झाल्याचं सांगत प्रवाशांनीच काळजी घेण्याची गरज असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। शासकीय, निमशासकीय व गैर शासकीय प्रावधानं आहेत, प्राधिकरणं आहेत, यांना देखील आपण आपल्याकडनं पत्र देखील लिहिलेली आहेत की कृपया आपण ही जी स्टॅगर्ड टायमिंगची कन्सेप्ट आहे तिचं पालन करावं आणि शक्य तितक्या आपल्या कर्मचाऱ्यांना ही सुविधा द्यावी, ज्याद्वारे आपण एकाच पिरियडमध्ये येणारा पीक जो आहे तो स्प्रेड आउट करू शकू, ज्यातून प्रवाशांसाठी सेवा ज्या आपल्या लोकलच्या चालवल्या जातात त्यामधली गर्दी कमी होईल आणि सोयीस्कररित्या प्रवासी सेफली आपल्या घरापर्यंत किंवा आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकतील। लोकलमध्ये गर्दीत लोंबकळताना, गर्दीचा धक्का लागून रूळ ओलांडताना असे अपघात सातत्याने घडतात आणि त्यात अनेक प्रवासी कायमचे काळआड जातात किंवा जन्मभरासाठी अपंगत्वासह जाताना दिसतात। लोकलमधून एखादी व्यक्ती पडल्यानंतर तातडीनं मदत पोहोचवण्यासाठी यंत्रणा नसल्याचं सगळ्याच घटनांमध्ये पाहायला मिळतं। घड्याळांच्या काट्यावर धावताना 3 ते 4 तास प्रवास करून घर आणि नोकरीच्या वेळा सांभाळणाऱ्या उपनगरवासियांना वाली कोण असा प्रश्न या घटनेनं पुन्हा एकदा उपस्थित झालाय। दिवसेंदिवस जीवघेणी होत असलेल्या लोकलच्या गर्दीवर नियंत्रणासाठी आणि अपघातानंतरच्या मदतीच्या वेगासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे। शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।